तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फक्त 60 ते 70% शेतकऱ्यांनी जे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढलेलं आहे। पण 30% शेतकरी अजून फार्मर आय डी कार्ड जे आहे ते अजून काढायचे आहेत। तर ते आता त्यांना काढणे शक्य नाही। ठीक आहे, तर पण राज्य सरकारने अशी एक शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे। कोणकोणते शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आता एक आनंदाची बातमी दिली आहे। कोणते शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना जर त्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल तरी पण त्यांना सरकारी योजनेचा लाभ जो आहे तो मिळत राहणार आहे। कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ असो, शेतकरी शेतीविषयी समजा जे काही योजना असतील त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला समजा फार्मर आय डी कार्ड नसेल, त्यांनी काढलेलंच नसेल तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना त्या शेतीविषयक योजनेचा, कोणत्याही सरकारी योजनेचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तर ते कोणते शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याकडे हे जे फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र नसेल तरी त्या शेतकऱ्याला जी सरकारी योजनेचा लाभ मिळत राहणार आहे ते कोणते शेतकरी आहेत, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांच्या दीर्घ संघर्षाला अखेर यश मिळाले आहे। राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत महाडीबीटी पोर्टलवर शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आय डी जे आहे ते आता अनिवार्य राहणार नाही असे स्पष्ट केले आहे। या निर्णयामुळे हजारो वनपट्टेधारक शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ घेण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी आणि ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी वन हक्क पट्ट्यांवर शेती करतात, मात्र त्यांच्या नावावरती जमीन नोंदणी नसल्यामुळे त्यांना महाडीबीटी प्रणालीमध्ये जे फार्मर आय डी कार्ड आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र आहे ते तयार करता येत नव्हतं। परिणामी त्यांना बियाणे, खत, पंप, सिंचन साहित्य आणि विविध कृषी उपकरणे यांसारख्या शासकीय योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना घेता येत नव्हता। शेतकरी असल्याचे पुरावे असूनही शासनाकडून मदत न मिळाल्याने हे जे शेतकरी अनेक वर्षापासून जे आहे ते शासनाचे दरवाजे जे आहेत ते ठोठावत आहेत। या गंभीर समस्येची जी जाणीव आहे ते आमदार राजकुमार बडोले यांना त्यांच्या दौऱ्यादरम्यान झाली। अर्जुनी मोरेगाव व त्या परिसरातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी थेट त्यांच्यासमोर आपली जे व्यथा आहे ते मांडली आहे। आम्ही प्रत्यक्ष शेती करतो, पण आमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसल्याने शासकीय योजनांचा लाभ जो आहे तो मिळत नाही, अशी जी तक्रार आहे ते शेतकऱ्यांनी केली होती। त्यानंतर आमदार बडोले यांनी थेट पुढाकार घेत हा जो विषय आहे मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिला आणि महाडीबीटी प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली। अजित पवार यांनी या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना फार्मर आय डी शिवाय आधार क्रमांक आणि मूलभूत माहितीच्या आधारे अर्ज स्वीकारण्याचे जे निर्देश आहे ते अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे आता शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर केवळ आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती देऊन विविध कृषी योजनांसाठी अर्ज करू शकतील। या निर्णयामुळे केवळ अर्जुनी मोरेगाव तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। या निर्णयामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व कृषी योजनांमध्ये थेट सहभाग घेणे सुलभ होणार आहे। त्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणे, खत, सिंचन साधने आणि उपकरणे यांचा लाभ मिळणार आहे। तसेच उत्पादन वाढल्यामुळे शेतमाल विक्रीस चालना मिळेल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे। वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे, म्हणजे आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने ही आनंदाची बातमी फक्त आणि फक्त वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांसाठी बिना फार्मर आय डी शिवाय, त्यांच्याकडे समजा फार्मर आय डी कार्ड नसेल तर त्यांना फक्त आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहितीवरती जे आहे थेट सरकारी अनुदान योजनेचा म्हणजे कृषी जे शेतीविषयक योजनांचा लाभ आहे ते थेट आता घेता येणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी नाही, फक्त वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना। ठीक आहे, तर मंडळी समजली मंडळी माहिती। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती
आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.